पारधी समाजाला विकासापासून दूर ठेवण्याचा शासन प्रशासनाचा प्रयत्न. बघा पारधी विकास परिषद नागपूर जिल्ह्याची पत्रकार परिषद ग्राफीन वडली. जेव्हा भाषणेबाजी होती ना राजकीय लोकांचे, तेव्हा का म्हणतात शिवाजी महाराजांची सैनिक होती पारधी समाज. जे शिवाजी महाराज भक्त होते, सैनिक होती, लढा दिला आपल्या हिंदू लोकांसाठी. इंग्रजांसोबत लढा दिला पारधी समाजानं. पण विषय असा आहे साहेब, 35 वर्षापासून हा समाज दुरुस्त करण्यात आला, पण पारधी समाज आज बी ते हिंदू समाजासाठी भांडणारा समाज आज बी गुन्हेगारी नाही, पण गुन्हेगारी चालूच आहे. लक्ष असं आहे साहेब का आम्ही जेव्हा राजकीय लोकांना आमच्या समस्या मांडण्यासाठी जातो, एकही मंत्री आम्हाला सुद्धा म्हणजे बा आपण या व्यक्तीचं ऐकून घ्यायला पाहिजे, 10 मिनिटं अर्धा घंटा तरी बोलायला पाहिजे का समस्या आहे याच्यात. पण जेव्हा पारधी नावाचा विषय येते, पारधी राजा वेळ नाही असं का. एक वेळेस आम्ही हिंदू लोकांसाठी भांडणारे लोक म्हणतात, तुम्ही शिवाजी महाराज बघता इंग्रजांवर भांडण केला, दुसरीकडे काय म्हणतात तुम्ही, तुम्हाला आम्हाला वेळ नाही असं का. मग या कसा समाज सुधारणार आहे, केव्हा सुधारणार आहे. या मोवा फुल दारू जे निर्माण केली आहे पारधी समाजानं, आणि त्याच मोवा फुलाच्या दारूवर आज गुन्हेगारी आहे समाज. पण त्या मोवा दारू बद्दल आपण कशी दारू निर्माण केली, कशी का झाली, आणि याच्यामुळे का उडालं हे जाणून घेण्यासाठी कोणापाशी वेळ नाही. आणि जेव्हा इंग्रजांसोबत भांडला या समाज, तेव्हा त्याने ॲट्रॉसिटी ॲक्ट लावला या समाजावर, म्हणून ते जंगलानं भटकला. जंगलानं भटकल्यावर त्या समाजापाशी पर्याय नाही होता, म्हणून हे मोहाचे झाडं आणि ते मोह खाऊन, मोह वेचून त्याच्या पुऱ्या करायच्या, भाकरी करायच्या, ते चकले. मग त्यानं तेच मोह का केले, ते 5 दिवसासाठी 6 दिवस सडवा टाकला, आणि त्याच्यापासून नशेली वस्तू तयार करण्यात आली. म्हणजे बा याचे नशे आहे ते करता करता तो धंदा त्याने जमला. आणि तो धंद्याच्या विषयी, त्या धंद्याबद्दल आपण जाणूनच नाही घेत. त्या धंदा कुठून केला निर्माण, कसा झाला, आणि कुणामुळे झाला, आणि कुणामुळे जंगलात राहावं लागलं. या समाजाची भावना ओळखून नाही घेत सरकार राहो, मंत्री राहो, कोणी राहो. म्हणून मला हे सांगायचं आहे तर सरकार, तुम्ही साहेब हिंदू लोकांसाठी भांडणारा समाज आज जंगलानं तुमच्यासाठी झाला, तुमच्यासाठी गुन्हेगारी केला. तुम्ही शिवाजी महाराज भक्त म्हणता, आणि त्याच समाजावर आज बी अन्याय चालू आहे. 35 वर्षापासून मी पाहूनच राहू, पण याच्यावर मार्गदर्शन कोणीच नाही केलं का बा या समाज कसा दुरुस्त होईल, का होईल. याच्यात कोणताच मंत्री किंवा कोणताच आमदार सामोर येऊन काम नाही करत. साधा सरपंच गावातला त्याच समाजापासून वोट घेते, त्याच समाजापासून निवडून येते, आणि त्याच समाजाच्या विरोधात ते म्हणजे गैरकानून धंदे करतात, कंप्लेंटी करते. म्हणजे या का प्रकार आहे, तुम्ही त्याच समाजापासून उल्लूशी लागून घेता, आणि त्याच समाजाच्या विरोधात तुम्ही कंप्लेंटी करता. सरपंचाचं काम नाही का बा या धंद्यापासून आम्ही काही मार्ग काढू. सरपंच लोकांचं काम आहे सरकारपाशी जा, याले मार्ग मोकळा करा बा या दारूपासून, याले मोकळं करा, याले उद्योग द्या, याचे घराचे पट्टे द्या. तुम्ही शेतीचे पट्टे देऊन राहिले, त्याच्यात काय शेतीचा पट्टा देऊन राहिले, पण त्याच्यात योजनाच नाही भेटत. इतर अधिकारात टाकून राहिले तुम्ही. म्हणजे काय तुमची नीती आहे, का वापर आहे समाजाबरोबर, काय समाज सामोर येणार आहे. सगळ्यात जबाबदार गुन्हेगार असेल तर सरकार आहे. या समाजाच्या विरोधात आज बी आम्ही दाव्यानं म्हणतो, याची प्रतिक्रिया तर या समाजाच्या विषय मार्गदर्शन करण्याची, दुरुस्त करण्याची. आणि आता पहा तिडंगिले सर, तिडंगिले जो अन्याय झाला 8-9-10 दिवसाच्या पहिले, सिव्हिल ड्रेस मध्ये इच्छित कोणती तरी एक्साइज राव, कोणी राव, ठाण्याच्या अंतर्गत येते गाव, सिव्हिल ड्रेस मध्ये गेले,
त्याने कळलं नाही, ते सांगून द्यायला काय पोलीस म्हणून तो साहेब त्याने एवढी गडबड केली, तिथं पिऊन खाऊन होते म्हणजे त्या तिथच्या लोकांचं ऑब्जेक्शन आहे, बायाचा लोकांचा, तिथच्या लोकांचा, पण ते वेगळ्याच नजरेनं पाहून राहिले होते. म्हणजे तिथं बाया इकडं हे म्हणजे त्या जे पोलीसनं काम करायला पाहिजे आपल्या कायद्यानुसार ते सोडता त्यानं म्हणजे वेगळंच वातावरण निर्माण केलं म्हणते तिथं. म्हणून तिथं काही वाद निर्माण झाला, काहीतरी धक्कामुक्की झाली. तिथं काय केलं यायनं का पारधी समाजानं आमच्यावर लाठीचार्ज केला. अरे आपण त्याने सांगून द्यायला आलो, पोलीस आहे म्हणून, तुमची गाडी नाही, त्या लोकांनी का करत पहिले दाडाने लोक शिक्षण सवरले लोक आहे का, तुम्ही सांगायला पाहिजे का आम्ही डिपार्टमेंटून आलो म्हणून. हा, या गोष्टी काय करणार. आज परिस्थिती अशी आहे का तिथचा जो विभागीय DSP साहेब आहे सावनेरचा, इतकी दहशत निर्माण केली आहे त्या गावात, तर त्या गावातले मुलं हा काही नाव माहीत नाही, तुम्ही खटोला राहतो, नवीन आलेले आहे, नवीन जॉईन झाले आहे ते. आज त्या गावातले 43 मुलं शाळा सुद्धा नाही जाऊ लागते. आज बी त्या गावातले लोक जंगलात राहून आले, बाया सुद्धा. सांगा अशा परिस्थिती निर्माण करता या समाजाबद्दल म्हणजे का तुमचे विचार आहे. मग मी असंच करा ना, बाहेर देशात पाठवून द्या ना पुरा समाज जमा करून. तुम्हाला एवढी दिक्कत आहे त्या समाजाविषयी. हा, 1995 मध्ये याच निर्णय घेण्यात आला होता, याच पत्रकार परिषद. असाच त्रास होता. आज ते तिळंगीला त्रास झाला ना, याच त्रास होता तिथं. तो आमच्या भारतीय समाज संघटनेनं निर्णय दुसरा घेतला, मग घबरावली होती सरकार. मग तेच निर्णय घ्यायला मजबूर नको करा आज बी आम्हाला. हा, 1995 मध्ये जो निर्णय घेतला होता आम्ही, तेच निर्णय घ्यायला मजबूर नको करा. आता तुम्ही मी त्या साहेब मोबादारूबद्दल पुढे टाकलाय, जसं बदल डेअरी काढली आहे तुम्ही दुधाची, तशाच काही तुम्ही मोवादारूची डेअरी काढा. आणि त्याच्यात मोवा दारू आहे का नाही, असले आहे का नाही आहे ते तपासून घ्या. आणि मोवा दारूच्या डेअरीमध्ये पारधी समाजच राहील, कारखान्यात बी पारधी समाजाचे मुलं राहील, विकण्याचे परवाने बी पारधी समाजाचे राहील. तेव्हा या समाज त्या मार्गाने दुरुस्तीचे मार्ग लागत, नाही तर 100 वर्ष गुन्हेगारी राहील या समाज. मोवा दारू काही बंद नाही होत. मी लिहून देतो अशा स्टॅम्प पेपरवर, याच्या देवाने बंद नाही होत, मिलिटरी लागत तरी बंद नाही होत, बंद नाही करणार. तुम्ही 10 वर्ष टाका, 15 वर्षासाठी जेल द्या, त्याने नवऱ्याला टाका तरी बाया धंदा करत, बाया सोडून देईल, पोरं धंदा करत, पण होणार नाही बंद. मी सतीश गोपीचंद माळी, आदिवासी पारधी समाजाचे उपाध्यक्ष, विदर्भ जिल्हा. साहेब, मुद्दा असा आहे की आम्हाला शेतीचे पट्टे, प्रशासनाने शेतीचे पट्टे तो दिले वन हक्काच्या अंतर्गत. शेतीचे पट्टे दिल्यानंतर त्या शेतीबाबत कुठेही सुखसुविधा नाही. आम्हाला जिथे म्हटले तिथे मार्ग धावतात, तिथे तुमची समस्या सॉल्व्ह होईल, या मंत्रीकडे जा, त्या मंत्रीकडे समस्या सॉल्व्ह होईल, या प्रशासकीय अधिकारी जा तिथे सॉल्व्ह होईल, जिल्हा अधिकारीकडे जा तिथे सॉल्व्ह होईल. मागच्या 2 ते 3 वर्षापासून 22/11/2023 पासून सतत मी ह्या गोष्टीसाठी धावपळ करत आहोत साहेब, की आम्हाला न्याय कुठे मिळेल. आम्हाला शेतीचे पट्टे तर दिले, त्या शेतीच्या पट्ट्यामध्ये आमचं अस्तित्वच नाही. आमची नोंद इतर अधिकार होते, इतर अधिकारमध्ये नोंद असल्यामुळे आमची फार्मर ID नाही होत, कुठलीही सोय सुविधा नाही भेटत, आम्हाला नुकसान भरपाई नाही भेटत. आणि प्रशासकीय अधिकारी SDO यांना विचारले जा, हे होऊ नाही शकत. प्रशासकीय अधिकारीमध्ये हे होऊ नाही शकत. मग आम्ही न्याय कोणाला? जिल्हा अधिकारी साहेबांसोबत बोलायला जा, त्यांच्याकडे वेळ नाही. 10 वेळेस तिथं पाणी भरलं, तिथं आमच्यासोबत बोलण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. पालकमंत्री साहेबांना त्यांना आदेश दिला की तुम्ही त्यांची वाली सुविधा काहून नाही ऐकून घे. तर जिल्हा अधिकारी साहेबांनी काय म्हटलं की पुढच्या गुरुवारी यांची मीटिंग लावू, त्या गुरुवारी अर्धा तास यांना देऊ. आज 4 महिने झाले साहेब, त्यांचा अर्धा तास आजपर्यंत आलेला नाही आहे. आमच्या शेतीच्या पट्ट्याच्या भाड्यासाठी त्यांनी बोलण्यासाठी फुरसत नाही आहे. आमच्या पारधी समाजाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही शेती वाहतो, शेतीचे आम्ही काही पुरावे सादर केले, आम्हाला त्या अनुषंग आधारे आम्हाला शेतीचे पट्टे तर मिळाले, पण त्या शेतीबाबत आजपर्यंत कोणती सुविधा नाही. आम्ही किती मागण्या केला, आमच्या सातबाऱ्यामध्ये सुधारणा करा, आम्हाला बी जगण्याचा अधिकार द्या.
आजपर्यंत आम्हाला त्यांनी जगण्याचा अधिकार दिला नाही. जगण्याचा अधिकार मागून आम्ही थकलेलो आहोत साहेब. म्हणून या पत्रकार परिषदेमध्ये बोलत 2 शब्द बोला. आम्ही समजून घेण्यासाठी इतर अधिकारमधून आम्हाला बी समावेश करा. वर्ग 1 मध्ये नाही तर वर्ग 2 मध्ये समावेश करा, पण आम्हाला मालकी हक्काचा पट्टा द्या. आमची एवढीच प्रशासनाकडून मागणी आहे. आणि जे आमचे पारधी बांधववासी जे मूलभूत आतापर्यंत 1974-75 पासून जे आमच्या गावामध्ये रहिवासी आहे त्यांची पटवाडी यादीमध्ये सुद्धा नोंद आहे. त्यांना ज्यांच्याकडे BPL यादीमध्ये 2002चे सुद्धा पुरावे आहे. ते पुरावे मांडण्यासाठी HDOचा नकार आहे. आम्ही HDO साहेबाच्या ऑफिसमध्ये गेलो. संपत खलाटे, HDO सावणे यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा गेलो. त्यांनी म्हटलं गेलं की या BPL यादीचा पुरावा आम्ही मान्य नाही करा. आम्ही घराच्या पट्ट्यासाठी अर्ज केला. घराचे पट्टे आमचे 900 स्क्वेअर फीट जागा नावी होती. त्यांनी काही सुधारण्याच्या नावाखाली आम्हाला त्यांनी याच्यामध्ये अतिक्रमणमध्ये टाकून दिलं. ठीक आहे, त्या अतिक्रमणाच्या नावाखाली आम्हाला आजपर्यंत घरकुलच्या योजनेचा लाभ नाही मिळत आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मी पट्ट्याची माग केली. पट्ट्याची माग करण्यासाठी तिथं काय म्हणतात, वडिलांचा पुरावा पोडायला नाही चालत. साहेब 10 प्रकरण राहिले आम्ही मान्य करतो, पण घरामधून एकाला तर पट्ट्या मिळवण्याची व्यवस्था करून द्या. वडिलांचा पुरावा पोडायला मान्य नाही करत, तर कोणी संविधानामध्ये लिहिलेला आहे. अरे हे घराच्या पट्ट्यासाठी आम्ही कुठे जा, हे इतर अधिकाराच्या प्रश्नापासून आम्हाला असं की वंचित केलेलं साहेब या सुविधापासून. आणखीन प्रश्न असा आहे साहेब की आमच्यावर गुन्हेगारीचा सिक्का जन्मापासून आहे. गुन्हेगारीतून बाहेर करण्यासाठी आम्ही अतिक्रमण शेती वाहत आहोत. काही लोकांना पट्टे मिळाले, काही लोक पट्ट्यापासून अगदी वंचित आहे. ते पट्टे मिळवण्यासाठी आम्ही अर्ज सादर करावा, तर फॉरेस्टवाले काय म्हणतात 3 पिढ्याचा पुरावा आणा. आमचा आदिवासी समाज 2008 पर्यंत भटक्याच होता साहेब. 2008 पर्यंत भटक्याच होता. त्यांना हे तर कळत नव्हतं तर टॅक्स पावती काय होती. 2008 नंतर कोणी त्यांना जाणूक दिली की भाऊ टॅक्स पावती एक तुमचीवाली यादी म्हणून मान्यता होते, म्हणून ते जागेवर बसले. आतापर्यंत तुम्ही त्या टॅक्स पावतीचा लाभ नाही घेऊ शकले. त्या टॅक्स पावतीचं महत्त्व आम्हाला कळलं साहेब. तेव्हापासून आम्ही त्या टॅक्स पावतीवर इंटरेस्ट घेतलं, पण आम्ही 3 पिढ्याचा पुरावा आणा कुठून हे आम्हाला कळत नाही साहेब. हे तिथं फॉरेस्ट विभाग आल्याने याच्यामध्ये पत्रामध्ये लिहून दिले यांना 3 पिढ्याचा पुरावा पाहिजे आणि 2005चा 59 कायदा चालते शेतीबाबत सांगतो साहेब. आम्ही गुन्हेगारातून बाहेर पडण्यासाठी आम्ही शेती वाहतो. कोणाला चोरी नाही करत आहोत. शेती पिकाची वन हक्क आम्ही वन विभागाची शेती वाहतो. आदिवासी लोक वन विभागाची शेती वाहतो. त्यांच्यामुळे आम्ही तिथं दस्तावेज सादर केले. त्या दस्तावेजला मान्यता देण्यास HDO साहेबाची मनाई आहे. HDO साहेबांना नेमकं हवं का आमच्याकडून? कोणत्या जन्माचा बदला काढा विचारायला गेले. HDO साहेब म्हणते तुम्ही काय माझे दुश्मन नाही आहात साहेब. आम्हाला बी जगण्याचा अधिकार द्या. आम्ही बी माणूस म्हणून जगतो. आम्हाला मोठे मोठे राजकारणी लोक म्हणतात का आदिवासी भारताचा मूळ आदिवासी आहे, भारताचा मुख्य मालक आहे. तर भारताचा मुख्य मालक आदिवासी आहे. आमच्या आदिवासी भारतीय समाजाचा आजपर्यंत अस्तित्वच नाही. माझं असं म्हणणं आहे साहेब, आम्हाला काही तुम्ही न्याय मिळवण्यास मदत करा. आमचे तालुके आहेत. कडमेश्वर तालुक्यामध्ये गोंदेरी म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये 13 लोकांनी अतिक्रमण माहिती केलेली आहे. तसेच आपला दहेगाव, वडद, बिहापूर तालुक्यातील गाडापार येथे पुष्कळशे लोक आहेत अतिक्रमणदार. त्यांना विशेषतः म्हणून 2004 पूर्वीचा जो आहे पुरावा, तो पुरावा मागणी करत आहे. आमचं हे एवढंच म्हणणं आहे की जो वनहक्क कायदा आहे त्या वनहक्क कायद्याअंतर्गत त्यांना जो 3 पिढ्याचा 2004 पूर्वीचा पुरावा म्हणजे त्या पुरावामध्ये शिथिलता आणावी आणि त्यांना कुठंतरी न्याय मिळण्यासाठी तो कामात लागेल. पण कायद्याच्या आडमध्ये सरकार आमच्यासोबत अन्याय करून राहिलं. आमच्याकडे कायदा सगळेच पुरावे असूनही ते आमचे दावे नकार देतात आणि फॉरेस्टवाले जास्त करून आम्हाला त्रास देऊ राहिले. त्रास म्हणजे कसा, आपल्या कडमेश्वर तालुक्यामध्ये त्यांचे पंचनामेच केले नाही. ॲक्च्युली पंचनामे व्हायला पाहिजे होते, पंचनामे केले नाही.
त्याच्या मागचं कारण म्हणजे वैयक्तिक कारण होतं. वैयक्तिक म्हणजे पारधी समाज आहे. पारधी समाज म्हटला तर गुन्हेगार समाज आहे. त्यांना काय समजते आणि ते कोणत्याही केसमध्ये आम्हाला अडकवू शकतात. आता तुम्हाला लेटेस्ट म्हणजे अहिल्यानगरचे एक मोठी घटना झालेली आहे. पारधी समाजातील महिलेला पुरवण्यासाठी तिथल्या गावगुंडांनी त्यांना जागा दिली नाही. तर पोलीस स्टेशनला समोर जाऊन त्यांना ते मृत प्रेत ठेवावं लागलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी काहीतरी माफी मागून ते प्रेत पुरवलं. पण असं आहे की पारधी समाजाला कुठंतरी या समाज व्यवस्थेने धावून ठेवलेला आहे आणि तो मुख्य प्रवाहापासून का दूर आहे तर जो वर्चस्ववाला जो शासकीय मेंदू घेऊन चालणारे लोक आहेत, शासनाचे जे चुकीचे व्यवस्था घेऊन चालणारे लोक आहेत, त्या लोकांनी आम्हाला दाबून ठेवलेलं आहे. पारधी समाज काय असा नाही. पारधी समाज आधी वेळ तर रस्त्यावर उतरू शकते आपल्या मागणीसाठी आणि पारधी समाज 1995 मध्ये दाखवून दिलं की पारधी समाज काय आहे म्हणून. पारधी समाजाने सीधी डायरेक्ट सरकारला चेतावणी दिली होती. चेतावणी दिली होती पण ते चेतावणी अजून काही करावं लागेल आम्हाला. आम्ही आता विचार करून आलो की आम्हाला अजून काही करावं लागेल. सरकारच्या विरोधात जाऊन आम्ही काम करू. कारण की आमचे जेव्हापर्यंत हक्क अधिकारचे हनन होत असेल तर आमचं काय आहे, आमचं अस्तित्व काय आहे देशात आमचं अस्तित्व काय. मूळ निवासी तरी आमचं अस्तित्व नाही. आम्हाला जातीचे दाखले बरोबर देत नाही. प्रत्येक गोष्टीला शासकीय अधिकारी का अनाकारी करतात हे कुठला न्याय आहे. शासनाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी एक चेतावणी म्हणा किंवा आव्हान म्हणा की त्यांनी जेव्हापर्यंत आमचे वनहक्क पट्टे, जातीचे दाखले आणि गुन्हेगारी जमातीचा जो ठप्पा आहे तो ठप्पा मिटवला नाही तर आम्ही रस्त्यावर येऊ. 12वीपर्यंत शिकते त्याकडे सरकारनं का त्याच्या मनात काही सुधारणा असेल समाजाविषयी त्यानं 12वी बेसिकवर त्या पोरायला लावणं म्हणजे नोकरीवर लावण्यात या तेव्हा काहीतरी प्रगती होईल ना समाजाची. आणि तेव्हा का होईल या घरचा पोरगा 12वी बेसिकवर लागला बा तर या व्यक्तीला कॉम्पिटिशन वाढत त्याचं मनात नाही बा आपण शिकवलं पाहिजे. पण त्या मुलाने तुम्ही 12वी असून त्याचे क्लास नाही काही नाही त्याच्या मार्का ते कॉम्पिटिशन ती कुठे उतरू शकते. एसटी असून मी समजलं पाहिजे 12वीच्या बेसिकवर लावायला पाहिजे. ते या लोकांना सुधारणा होऊ शकते म्हणजे एकामेकाच्या मनात त्या निर्माण होऊ शकते त्या गोष्टी नाही आपण शिकवलं पाहिजे. ते येतं ते पेपर नाही सोडूच नाही शकत ते पेपर. आजकाल शिक्षण एवढं हार्ड आहे की ते त्या स्पर्धेत बसून नाही शकत. मग कायची प्रगती करताना समज काही चान्स नाही आहे. 50 वर्ष 60 वर्ष काही चान्स नाही. म्हणजे हे घराचे पट्टे म्हणतो साहेब आपण घराचे पट्ट्याचे नियम असे आहे तर जे पारधी एसटी कॅटेगरीचे लोक असत वन हक्काच्या जमीनवर 30 वर्ष राहत असत तर त्याने वन हक्क म्हणजे फॉरेस्टवाले त्याले पट्टे देण्याचं काम करू शकतात. पण शेतीचे पट्टे म्हणतात आम्ही शेतीचे पट्टे याच्यात बी राजकारण आहे. नाही बाया पारधी समाजाला कोणी शेतीचे पट्टे दिले तो समोर चालला जाईल शेती वाहील मग सक्षम बनव याची भावना कुठे आहे. हे मनात पाहिजे समाज दुरुस्त करणं. आम्ही 35 वर्षापासून समाज कार्य करून आलो. आमच्या मेहनतीनं जेवढं म्हणते तितकं करतो साहेब आम्ही. कोणाला लंपन धंदा नाही काही तर अशी भावना पाहिजे मला. मंत्री राहो काही राहो मंत्री तर आम्हाला वेळ नाही देत. मंत्र्यावर सीध माझे ऑब्जेक्शन आहे महाराष्ट्राच्या का पारधी समाज शिष्टमंडळ गेलं तर आम्हाला 10 मिनिटाच्या वेळ नाही त्याला बसून निर्णय नाही करतात. नाही बाबा समाजाला आपण समजून सांगितलं पाहिजे या वेळ नाही. माझ्या ऑब्जेक्शन आहे.